सर्वांना नमस्कार. सखी कथा हे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी भाग्यश्री सहर्ष स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ हा सगळ्याच आईंसाठी खास असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा शालेय शिक्षण घेणारे जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असा आहे. कारण आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच माझ्यासारख्या सगळ्या आईंची तक्रार असते की मुलं अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा एखादं पाठांतर करताना त्यांना थोडी अडचण येते, सारखी घोकमपट्टी करावी लागते. तर यासाठी काय उपाय करावा किंवा कोणतं एखादं प्रभावी असं स्तोत्र आहे का? तर आजचा व्हिडिओ हा त्यासाठीच बनवण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं खास स्तोत्र सांगणार आहे आणि माझी मुलगी ते स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. कारण त्याचा अनुभव जर आपण घेतला, म्हणजे मी स्वतः या स्तोत्राचा अनुभव घेतलेला आहे, तर खूप प्रभावी असा अनुभव आहे या स्तोत्राचा. खूप शक्तिशाली आणि आपली जी एकाग्रता आहे ते वाढवण्याचं कार्य हे स्तोत्र करते. त्या एकाग्रते चालना देण्याचं काम या स्तोत्राच्या पठणाने होतं. तर ते स्तोत्र कोणतं आहे? तर हे स्तोत्र आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. तर कार्तिकेय, भगवान कार्तिकेयांचं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र म्हणल्यानंतर आपल्याला जी एनर्जी आहे, ती एनर्जी, एकाग्रता, अभ्यासात लागणारं मन, जी मुलांची चंचलता असते, हे कमी करण्यास मदत करतं. तर हे कसं करायचं आहे स्तोत्र आपण? तर लिखित स्वरूपात त्या स्तोत्राची माहिती दिलेली आहे आपल्याला, कशा पद्धतीने करायचे. पण करून किंवा संकल्प करून हे स्तोत्र आपल्याला पुष्य नक्षत्रा दिवशी सुरुवात करायचं आहे म्हणायला. एका पुष्य नक्षत्रापासून या स्तोत्राची सुरुवात करायची आहे पठणाची आणि दुसऱ्या पुष्य नक्षत्रापर्यंत म्हणजेच 28 दिवस हे स्तोत्र सलग म्हणायचं आहे. आपल्याला माहितीच आहे एका नक्षत्रामध्ये अंतर किती असतं. ते एका पुष्य नक्षत्र ते दुसऱ्या पुष्य नक्षत्रापर्यंत साधारणतः 28 दिवस बनतात. तर एका पुष्य नक्षत्रापासून सुरुवात केल्यानंतर पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत त्याच वेळेस हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आणि रोज त्या ठरलेल्या वेळेस तुम्ही ते सकाळी पहाटेच्या वेळेस घ्या किंवा तिन्ही संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेस घ्या. कोणतीही वेळ एक निश्चित करायची आणि हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने हे स्तोत्र म्हणायचं. अनुभव घेऊन बघा, मी स्वतः घेतलेला आहे आणि स्वतः स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा या स्तोत्राचा अनुभव घेतलेला होता. त्यांनी या स्तोत्राचं पठण केलेलं होतं. खूप सुंदर अनुभव येतो. मुलांना सुरुवातीला हे स्तोत्र आधी पाठ करून घ्यायचं, रोज थोडं थोडं करून त्यांना शिकवायचं आणि नंतर त्यांना त्याचे पाठ करायला लावायचे. आपण ते मुलं म्हणतात तेव्हा त्यांच्या शेजारी बसायचं. मग ते तुम्ही किती वेळेस करून घेऊ शकता? मुलांच्या वयोमानानुसार याचे पाठ आपण घेऊ शकतो. अगदीच लहान आहे, LKG, UKG किंवा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, त्यांच्याकडून आपण एकदा म्हणून घेऊ शकतो किंवा 1, 2, 3 असं आपण संकल्प जेवढा करू तेवढ्या संकल्पयुक्त आपण हे स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकतो. पण साधारणतः जे मोठ्या वयोगटाची मुलं आहेत, 5वीचे, 7वी, 10वी, 12वी किंवा स्पर्धा परीक्षा देणारे, ज्यांची कॅपॅसिटी आहे एका बसनी 11 वेळेस हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायची, त्यांनी पुष्य नक्षत्रापासून सुरुवात करून पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत आवर्जून 11 वेळेस दररोज या स्तोत्राचा पाठ करून बघा. फार तर फार 1 महिना लागतो हे पाठ करायला, पण अनुभव मात्र खूप सुंदर येतो. अनुभूती खूप छान येते. मी माझ्या मुलीकडून दररोज 1 वेळेस याचा पाठ करून घेते आणि ते कंटिन्यू त्यांच्या रोजच्या दिनचर्येत शुभम करोतीच्या त्यांच्याकडून म्हणून घेतलं जातं. खूप सुंदर अनुभव आहे. करून बघा. माझ्या मुलीच्या तोंडूनच आपण हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ऐकूयात. श्री गणेशाय नमः. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रमन्तस्य सनत कुमार ऋषि स्वामी कार्तिकेयो देवता अनिष्टुप्छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थं जपे विनियोगः. श्री स्कंद उवाच. योगीश्वरो महासेन कार्तिकेयो निरंजन स्कंद कुमार सेनानी स्वामी शंकर संभव. गांगेश मृचुरिश्च ब्रह्मचारी शिखिध्वजत् तारकारी उमापुत्र कौचाराती शरानन शब्द ब्रह्म समुद्रस्य सिद्धस्सारो सतो गुरु सनत कुमारो भगवान भोगो मोक्ष पट प्रभु शरजन्मागणाधीश पुरुषो मुक्ति मार्ग कृत. मन मी एडिट करते. सर्वागम प्रेरितांच्या वांछित आत्मप्रदर्शन 28 नामानी मदीयानी पठेत प्रत्यक्ष श्रद्धायुक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्. महामंत्रमयानी ती मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञमो आपनोति नत्र कार्याविचरणा. इति श्री स्कंद पुराणे स्वामी कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम संपूर्णम्.